गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आपण बनवणार आहोत शाबू आणि बटाट्याच्या चकल्या. शाबू मी भिजवून नाही घेतलेला, असा मस्तपैकी कडक होईपर्यंत शाबू भाजायचा. कुकरला इकडं बटाटे पण लावून घेतलेत. 2 किलो बटाटे, अर्धा किलो शाबू. आपण बघूया, आपण चकल्या बनवणार आहे मी याच्या. तर शाबू असा ना मस्तपैकी असा गरम झालेला आहे, कडक होईपर्यंत भाजायचा आहे. हे बघा, कडक झाला आहे. तर शाबू असा मस्तपैकी कडक झालेला आहे आणि त्याचा कलर आहे ना, कलर पण चेंज दिसतोय थोडा. म्हणजे आपलं शाबू आणि हा शाबू त्याच्यामध्ये कलर थोडासा चेंज दिसतोय. आणि थोड्या वेळ थंड करायला ठेवायचा आहे. आणि थंड झाल्यानंतर आहे ना, मिक्सरमधून काढू आपण. मिक्सरमधून काढते आता हा शाबू. हे बघा, मस्तपैकी असा जास्त बारीक नाही आणि जास्त असा मोठा पण नाही, असा रवाळ रवाळ काढलेला आहे. इथे ना बटाट्याचा कुकर झालेला आहे, गरम आहेत जरा बटाटे. गाळ शिजला आहे, बटाटा खूप छान शिजलेला आहे. हाताने जरी त्याला चुरलं ना तरी पण तो होऊन जाईल. पण मी ह्याला खिसणीवरतीच खिसून घेणार आहे. बटाटा खिसून झालेला आहे. 2 किलो बटाटा आहे हा आणि अर्धा किलो शाबूची पावडर आहे. म्हणजे शाबू भाजून त्याची पावडर करून घेतली. तुम्ही पाठीमागचा व्हिडिओ तर बघितलेलाच आहे. आता ह्याच्यामध्ये मी आहे ना मिरची टाकणार आहे आणि मीठ टाकणार आहे. मिरची आणि मीठ एवढं 2च टाकणार आहे. मिरची, मीठ, बटाटा आणि शाबू हे सगळं मिक्स करून मळून घ्यायचं आहे. आणि मी आत्तापर्यंत आहे ना तेलाचा कुठेही वापर केलेला नाही आहे. हाताला नाही, कुठंच वापर केलेला नाही आहे तेलाचा. ह्याचा मस्तपैकी असा गोल गोळा करून मळून घ्यायचा आणि असं झाकून ठेवायचं. 1 तासभर झाकून ठेवलेलं आहे मी. तर आता आपण आहे ना चकल्या करायला घेणार आहोत. इथं ना चकल्या करायला घेतलीत आणि माझ्याकडे आहे ना हे नाही आहे, प्लॅस्टिकचा कागद नाही आहे, म्हणून मी साडीवरतीच घालते चकल्या. आणि निघतात, खूप चांगल्या निघतात. म्हणजे त्या काय चिटकत वगैरे नाही आहेत. तर खूप छान अशा चकल्या पडतात. बघू शकता तुम्ही किती छान चकली पडलेली आहे, अगदी मस्त. आणि मी तळून पण दाखवणार आहे तुम्हाला. आणि जे आपण गोळा केला होता ना त्याचा परत आणखीन छोटे छोटे गोळे असे मळायचे आणि ते शेवग्यात टाकून चकली पाडायची. इथं आहे ना अर्ध्या चकल्या बनवून झालेल्या आहेत. आणि काउंट पण करून सांगणार आहे की 2 किलो बटाटा आणि अर्धा किलो शाबूमध्ये किती चकल्या बनल्या, हे काउंट पण करून सांगणार आहे. आणि तळून पण दाखवणार आहे. कंटिन्यू करा व्हिडिओ. चला तर बघूया आपण किती चकल्या झाल्या आणि तळून पण दाखवते तुम्हाला. 2 दिवस असा मस्तपैकी कडकडीत उन्हात वाळून द्यायच्या. त्याच्यानंतर मग चकल्या अशा होतात, मस्त पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत चकल्या. तळून दाखवते आता मी तुम्हाला. अशा मस्त तळतायत चकल्या, मस्तपैकी फुगतायत बघा कशा. म्हणजे वरती लगेच आल्या चकल्या. बघू शकताय तुम्ही, छान मस्तपैकी अशा कडकडीत उन्हात वाळल्या ना की त्या लगेच फुलतात. ऊन गरजेचं आहे. चकल्या तळून झाल्यात. चला मी तुम्हाला तोडून दाखवते चकली आता कशी. ही बघा, ही आपण बनवलेली चकली आणि ही आत्ता तळलेली चकली. किती फरक आहे. खूप फुलली आहे चकली, मस्त अशी फुलली आहे चकली. खरंच खूप छान आहे. आता जाळी पण पडलेली दाखवते मी तुम्हाला. खूप अशी लगेच तुटती. हे बघा, मस्त अशी जाळी पडली. कुरकुरीत आवाज आहे. आता तो आवाज नाही मी हे करत आहे, जाळी पडली अगं मस्त. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना नक्की कमेंट करून सांगा.